आज सकाळी दिल्ली बडी बेगमची क्लिप तरी तीन मुलं आपल्या सीन मध्ये हॅलो, जिथून थांबलेलं आहे गाणं तिथूनच सुरू करा.
साज घुमतो या आज रात्रीला जागर दुनियेचा साऱ्या केला उतार देवा तू मल्हार निर्माची आस लागली खास उधळूया भंडार जगात माझ्या तुझ्या इनाची न झालं या बेजार भक्ताचा तू आधार वैरीच्या काळ डमरू वाजे जैसा शंभूचा अवतार मल्हार 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 भक्त जनाचा राज भारी भंडारा शोभे छान लावी मस्तकी भस्म तू ओंकारा त्रिशूल डमरू शान तुझ्या नजरचा हा अंगार केला दुष्टाचा तू संहार ताच मारून तू घोड्या हाती घेऊन तू तलवार भक्ताचा तू आधार वैरीच्या तू काळ डमरू वाजे जैसा शंभूचा अवतार बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिडक झिडक मल्हारी खड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिडक झिडक मल्हारी खड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिडक झिडक मल्हारी खड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली
आमच्या बिरडीची शपथ आहे तुला मायभूमीची मला दिसत लावून शान शुभाच्या पायावरी शिवरायांच्या लग्नानंतर पहिल्यांदाच जेव्हा ते शहाजीराजेंना भेटायला विजापूरला गेले, आदिलशाहीची ताकद पाहून शहाजीराजांनी शिवरायांशी संवाद साधला. आपल्या मनातली सल त्यांनी शिवरायांना बोलून दाखवली. किती दिवस या मुघलांच्या आणि सुलतानांच्या गुलामगिरीत हा राष्ट्र झटणार. तर पुढच्या या विजापूरच्या भेटीमध्ये शिवराय, जिजाऊ आणि शहाजीराजे यांचा संवाद आपण पाहूया. थेट विजापूर.
बहुजन आणि गोब्राह्मण यांचे संरक्षण करणारा एक स्वयंप्रकाशी सूर्य म्हणजे आपला शिवबा आहे. समंद दख्खनचे दौलत जहागिरी म्हणून जरी दिली तरीही तो बादशहाचा गुलाम होणार नाही हे उघड सत्य शिवबाच्या वागण्यातून दिसत होते. त्या महत्वाकांक्षी शहाजी राजांनी शिवबांना पुण्याच्या डोंगर दऱ्यातच सोडणे हेच चांगले असा विचार केला आणि जिजाऊंसह शिवबा पुण्याला निघाले आणि पुण्यात पंतांबरोबर शिवबा मावळातून डोंगरातून रानावनातून हिंडू लागला. डोंगरातील आडमार्ग शोधणे, खिंडी घाट, चोरवाटा निरखणे असा शिवबाचा नित्यक्रम सुरू झाला. याच रानावनात हुडकून हुडकून शिवबांनी आपले मावळे दोस्त जमा केले. कोण ही मावळे? गरीब शेतकऱ्यांची पोरं. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेथे, त्र्यंबक, सोनदेव, चिमणाजी, बाळाजी, मोरोबा देशपांडे हे सगळे अगदी एका वयाचे जरी नसले तरी थोडे वर खाली होते. शिवबांच्या या मित्रांमध्ये सर्वात वयाने मोठे होते ते बाजी पासलकर. बाजी पासलकर म्हणजे आजोबा मित्रच. या मावळ्यांना घेऊन तलवारीचे हात, कुस्ती, दानपट्टा हा नवीन उद्योग सुरू झाला. शिवरायांनी मावळ्यांची अंतःकरणे जिंकून घेतली. ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता समुद्राला भरती यावे तसे शिवरायांच्या हालचालींना उधाण आले. 12 मावळातील वाया जाणाऱ्या मराठ्यांच्या शक्तीला शिवरायांनी एकत्र आणण्याचे ठरविले. साम दाम दंड भेद याचा वापर करत झुंजारराव मरळ, हैबतराव शिळमकर, विठोजी शितोळे, जेथे, पायगुडे, बांदल असे अनेक इत्यादी देशमुखांना शिवरायांनी एकत्र आणले. मावळात स्वराज्याची घोडदौड सुरू झाली आणि एक दिवशी शिवराय आपल्या मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात जमले. पुढ्यांनो, आज मी तुम्हाला माझ्या पुढचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला पुणे जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व अगदी छान चालले आहे पण